विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मॅथ्सची भीती वाटते, फिजिक्सची पण भीती वाटते. काहींना फिजिक्स खूप अवघड वाटतो, काहींना मॅथ्स खूप अवघड वाटतोय. मग इथं दोन्ही सब्जेक्टमध्ये काय केलं पाहिजे माहितीये का? ईझी क्वेशन्स जे खूप वेळा रिपीट होत आहेत, असे क्वेशन्स टार्गेट केले पाहिजेत. मी तुम्हाला सांगू का, या लेक्चरमध्ये मी काय करतोय, की एकदम ईझी क्वेशनला टार्गेट करतोय. बरं, एकच टाइप घेणार आहे मी. एका व्हिडिओमध्ये एकच क्वेशन घेतो. पण तो असा क्वेशन आहे, की जो अगदी येईलच परीक्षेमध्ये असा असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक्स्पेक्टेड व्हॅल्यू. ओके. त्याचा फॉर्म्युला काय असतो? एन-पी. माझ्यासमोर काही मुलं बसले त्यांना मी क्वेशन्स विचारतोय आणि व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय असतो? एन-पी-क्यू. ओके. पी आणि क्यू या प्रोबॅबिलिटी आहेत एका इव्हेंटच्या. ओके. म्हणजे तर तुम्ही समजून घ्या पास किंवा फेल व्हायची प्रोबॅबिलिटी असेल. पास व्हायची प्रोबॅबिलिटीला जर मी पी म्हणलं, क्यू जर फेल होण्याची प्रोबॅबिलिटी असेल, तर ऑब्व्हियसली पी प्लस क्यू इक्वल्स टू काय असणार आहे? 1. किती फॉर्म्युले आहेत तुमच्या समोर? तर 3. किती वेळा हा परीक्षेत प्रश्न आलाय? ऑलमोस्ट सगळ्या वेळा आलाय म्हणूया आपण. क्वचित एखाद दुसरा पेपर तुम्हाला सापडेल, की ज्यात तो प्रश्न नसेल, नाहीतर प्रत्येक पेपरमध्ये आहेच हा क्वेशन. पण जरा थांबा. जर मला एक्स्पेक्टेड व्हॅल्यू दिले, मला व्हेरियन्सची पण व्हॅल्यू दिलेली आहे. व्ही ऑफ एक्स म्हणूया आपण. मीन आणि व्हेरियन्स दिलेला आहे. तर मी काय केलं पाहिजे? जर दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेत, समजा एन-पी-क्यू दिलंय आणि एन-पी दिलंय. म्हणजे कोण दिलंय? व्ही ऑफ एक्स आणि ई ऑफ एक्स. दोन्ही व्हॅल्यू दिलेत. रेशो घ्या ना. रेशो घ्या. एन-पी ला एन-पी काय होईल? कॅन्सल. क्यूची व्हॅल्यू पटकन मिळेल. ती व्हॅल्यू इथं पुट करा. क्यूची व्हॅल्यू प्लस मायनस करा. पीची व्हॅल्यू मिळेल. पीची व्हॅल्यू इथं पुट करा. एन-पी-क्यू तुम्हाला एनची व्हॅल्यू मिळेल. संपलं ना. एवढाच टाइप आहे. जाऊया पी-वाय-क्यू कडे मग. आता मी तुम्हाला सांगतो, अवघड आहे का काय? काहीही अवघड नाहीये. 3 फॉर्म्युले आहेत फक्त. मग आता पी-वाय-क्यूज त्याच्यातला मार्च 2022 चा पेपर आहे माझ्या समोर. बघूया क्वेशन हुडकूया. मला थोडासा वेळ लागेल हुडकायला. ओके. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू 6 दिले. बघा, एक्स्पेक्टेड व्हॅल्यू किती दिले? 6 दिलेले आहे. त्याच्यानंतर व्हेरियन्स 4.2 दिलाय. व्ही ऑफ एक्स 4.2 ही व्हॅल्यू दिलेली आहे. फाइंड एन अँड पी 2 मार्काला. चला, एक्स्पेक्टेडचा फॉर्म्युला काय असतो? एन-पी. याचा फॉर्म्युला काय? एन-पी-क्यू. काय शिकवलंय तुम्हाला? दोन्ही व्हॅल्यू दिलेत, रेशो घ्या. मग एन-पी-क्यू ला एन-पी न डिव्हाइड करा. याचा अर्थ 4.2 ला 6 न डिव्हाइड करा. एन-पी ला एन-पी कॅन्सल. क्यूची व्हॅल्यू किती येणार? हां, 0. पी आणि क्यू या प्रोबॅबिलिटी आहे त्याच्या व्हॅल्यू लेस दॅन 1 असतात लक्षात घ्या. 0.7. ओके. 0.7. नेक्स्ट फॉर्म्युला कुठला वापरायचा? पी प्लस क्यू इक्वल्स टू 1. मग पी प्लस 0.7 इक्वल्स टू 1. प्लस मायनस करा. पी ची व्हॅल्यू किती आली? 0.3. ओके. एन-पी-क्यू. एन-पी-क्यू म्हणजे व्हेरियन्स त्याची व्हॅल्यू 4.2 दिले. त्यातलं एन मला माहित नाहीये. पी ची व्हॅल्यू 3/10 आहे. 0.3. क्यू ची व्हॅल्यू 7/10 आहे and that equals to 4.2. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 3 जा 21, 21 2 जा 42. पॉइंट ऍडजस्ट करा करा ना सॉल्व्ह तुम्ही. अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये. मग त्याच्यानंतर नेक्स्ट पेपर आता माझ्याकडे की नाही अगदी लेटेस्ट झालेला जुलैचा पण पेपर आहे. तात्पुरता हा जुलै 2022 चा पेपर आहे. ओके. उत्तम मध्ये त्यांनी अशी झेरॉक्स दिलेली आहे. सप्लिमेंट दिलेली आहे म्हणूया आपण. ओके. मीन दिलंय, व्हेरियन्स दिलंय. एन विचारलंय. सेम ना. मीन दिलंय, व्हेरियन्स दिलंय. 2 मार्काला प्रश्न आहे. चला उत्तमचं एक पब्लिकेशनचा एक प्लस पॉइंट काय माहितीये का, की ते सगळ्यात शेवटी ना सगळ्याच पी-वाय-क्यू देतायत एकत्र. मग मी काय करतोय, बघतोय, शोधतोय याच्यामध्ये प्रश्न, पण गॅरंटेड क्वेश्चन आहे रे हा. गॅरंटेड क्वेश्चन आहे. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स. ओके. मी आता प्रश्न वाचतोय. नीट लक्ष द्या. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू 6 दिले. ओके. व्हेरियन्स 4.2 दिलाय. कधीचा प्रश्न आहे? जुलै 2016 2016 चा प्रश्न आहे. 2022 मध्ये परत रिपीट झालेला आहे. मी काय म्हणतो ऐका ना. बरं. एन ची व्हॅल्यू 10 दिले, पी ची व्हॅल्यू दिले आणि एक्स्पेक्टेड विचारलंय आणि व्हेरियन्स विचारलंय. बघा नेक्स्ट. एन ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. पी ची व्हॅल्यू किती आहे? 0.4 आहे. पहा कसं सॉल्व्ह करायचं? एक्स्पेक्टेड तर किती सोपं आहे, की एक्स्पेक्टेडचा फॉर्म्युला काय असतो? एन-पी. दोघांचा प्रॉडक्ट संपलं.
व्हेरियन्स काढायचा आहे. पी दिलंय ना, मग पी प्लस क्यू इक्वल्स टू काय असतं? 1. ओके. मग पी वरून प्लस मायनस करा ना, क्यूची व्हॅल्यू काढा ना 0.6. मग पी एन माहिती आहे, पी माहिती आहे, क्यू फाइंड आउट करा. काढा की एन पी क्यू. व्हेरियन्स जमणारच. मार्च आता मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या बघा. मार्च 2013 ला प्रश्न आहे का? आहे. मार्च 2014 ला प्रश्न आहे का? आहे. ऑक्टोबर 2014 आहे. त्याच्यानंतर मार्च 2015 आहे. अरे 16, 17, 18 सगळंच आहे. किंग सांगणार आहे. गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये बहुतेक हा प्रश्न नव्हता बरं का. आलं का लक्षात? असू दे ना, काय हरकत आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन 2022 पर्यंत आला होता. गेल्या वर्षी नाही आला. येईल की यावर्षी. ओके. पण नाही आला. दुसरा ईझी क्वेशन येतोय. म्हणजे मी का सांगतोय तुम्हाला हे? एक थोडाफार चेंजेस सहन करण्याची पण ताकद पाहिजे. तुम्हाला असले प्रश्न 100 मार्काला येणार नाहीयेत. थोडं डिफिकल्टी लेव्हल पेपरमध्ये असते लक्षात घ्या. ती पण गोष्ट कन्सिडर केली पाहिजे. मग आत्ताच्या आत्ता हा पॉइंट क्लिअर करा. टेक्स्ट बुक मधले शोधा क्वेशन एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्सचे. ऑफलाईनचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. ऑफलाईनमध्ये 20% मुलांना हे सुद्धा नाही समजत. त्यांच्याकडून ते परत घ्यावं लागतं. तुम्ही 20% मध्ये असाल, तर तुम्ही उघडा पुस्तक, करा हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला हे करायचंच आहे. मग व्हिडिओ रेग्युलरली बघा. तुम्हाला असे व्हिडिओ लागणार आहेत. आवडले असेल तर लाईक तर करा लक्षात घ्या. पण असे व्हिडिओ प्रोव्हाईड करू का? छोटे-छोटे एक्सपेक्टेड गॅरंटेड क्वेशन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पण आहेत, 3D लाईन प्लेन मध्ये पण आहेत, वेक्टर मध्ये पण आहेत, ठरलेले क्वेशन्स आहेत. ओके. मला तरी मॅट्रिसेस पेक्षा सोपं वाटतंय. ओके. मग तयारी ठेवा, अभ्यास करा. ऑल द बेस्ट.